नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंद सेवा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय बागडपट्टी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण प्रकरण 5 विषय इतिहास. प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन. सामाजिक व धार्मिक प्रबोधन. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच नवीन विचार, नवीन संकल्पना, नवीन तत्वज्ञान, फिलॉसॉफी यांचा प्रसार वेगाने झाला. कोणत्या गोष्टींचा प्रसार झाला? कशामुळे झाला ते आपण पाहणार आहोत. इंग्रजी शिक्षणामुळे. कोणत्या शिक्षणामुळे? इंग्रजी शिक्षणामुळे. नवीन तत्वज्ञान, विचार, संकल्पना या सर्व गोष्टींचा प्रसार हा वेगाने झालेला आहे. तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. फॉरेन कल्चर. कोणतं कल्चर? फॉरेन कल्चर किंवा पाश्चिमात्य विचार. संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली आणि भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात बदल झाले. या नवीन तत्वज्ञानामुळे त्याचा जो प्रसार हा खूप वेगाने झालेला आहे. पाश्चिमात्य संस्कृती काय, त्यांचे विचार काय आहेत याची ओळख भारतीयांना झालेली आहे. भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात बदल झाले. प्रश्न असा आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बदल झाले? विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बदल झाले हे आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आहे. नंबर 1 सामाजिक, 2 धार्मिक, 3 आर्थिक, 4 संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये बदल झालेले आहेत. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये? सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि संस्कृती, कल्चर अशा सर्व क्षेत्रात बदल झालेले आहेत. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रिय जातीभेद, उच्च नीचतेच्या भापक कल्पना,
चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. हे तर 4 बदल झालेत. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, संस्कृती. पण अशा सर्व क्षेत्रात बदल झाल्याच्या नंतर भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रिय, जातीभेद, हा हलक्या जातीचा, तो श्रेष्ठ जातीचा, अशा भापक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव, चौकस व चिकित्सक वृत्तीचा याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. जो शिकलेला समाज होता त्या समाजाला या सर्व गोष्टींची जाणीव होऊ लागली. भारतीय समाज पाठीमागे का गेला? तर भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, बालविवाह, जसे आपण म्हणतो बालविवाह, सती जाणे, ह्या ज्या काही पूर्वीच्या रूढी परंपरा होत्या, भरपूर सांगण्यासारख्या आहेत. या परंपरेमुळं आपण पाठीमागे गेलेलो आहोत. दुसरा दोष, ड्रॉबॅक्स, म्हणजे जातीभेद. हा हलक्या जातीचा, तो उच्च जातीचा, उच्च नीचतेच्या भापक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव. कोणत्याही गोष्टीची चौकशी करायची नाही, अभ्यास करायचा नाही, त्या गोष्टीविषयी ज्ञान मिळवायचं नाही आणि आपल्या मनाच्याच भापक कल्पना तयार करायच्या. याची जाणीव जो शिकलेला भारतीय समाज होता त्या समाजाला होऊ लागली. देश प्रगती पथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष, अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. जो शिकलेला समाज आहे त्या समाजाच्या या सर्व गोष्टी लक्षात आल्या. आपला देश जर प्रगती पथावर नेण्यासाठी, प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी भारतीय समाजात जे दोष आहेत, ज्या काही वाईट चालीरीती आहेत, अनिष्ट प्रवृत्ती आहेत, याचं निर्मूलन आपण केलंच पाहिजे. तरच आपण प्रगती पथावर जाऊ शकतो. मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. प्रश्न असा आहे, नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती, पण कोणत्या मूल्याने? नव समाज निर्माण करण्याची आपल्याला आवश्यकता आहे, पण ही मूल्य महत्त्वाची आहेत. नंबर 1, मानवता. माणसाने माणसासारखेच वागले पाहिजे. समता, बंधुता, ही 3 तत्व नव समाज निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.
कोणती 3 तत्वे? मानवता, समता आणि बंधुता. मानवता, समता आणि बंधुता. या तत्वाशिवाय नव समाज निर्माण होऊ शकत नाही. या 3 तत्वाशिवाय नव समाज निर्माण होऊ शकत नाही. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. भारतीय समाजातील अनेक प्रश्न आहेत. भारतीय समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. हे दूर करण्यासाठी त्या काळी जे लोक सुशिक्षित आणि विचारवंत होते, लेखक होते, यांनी आपल्या लेखणीद्वारे जनजागृतीचं काम केलेलं आहे. त्या काळात भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. प्रश्न असा आहे की भारतीय प्रबोधन कशाला म्हणतात? हे वरील डेफिनेशन मधून आपल्या लक्षात येते. आता नवीन मुद्दा आहे ब्राह्मो समाज. राजा राम मोहन राय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्न असा आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. सर्वप्रथम कोणत्या राज्यात केली? तर 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला. आणि यातूनच त्यांनी अदैवतवादी विचारसरणी विकसित केली. राजाराम मोहन राय यांनी जगातील अनेक भाषांचा सखोल डिटेल असा अभ्यास केलेला आहे. जगातील जे धर्म आहेत त्या धर्मांचा अभ्यास केला. भाषा आणि धर्माचा अभ्यास करून त्यांनी अदैवतवादी ही विचारसरणी विकसित केलेली आहे. कोणती विचारसरणी विकसित केली? प्रश्न असेल राजाराम मोहन रॉय यांनी कोणती विचारसरणी विकसित केली? तर उत्तर असं की राजाराम मोहन राय यांनी अदैवतवादी ही विचारसरणी विकसित केलेली आहे. एकेश्वरवाद, उच्च
उच्च नीच असा भेदभाव न पाळणे. एकेश्वरवाद असा उच्च नीच असा भेदभाव न पाळणे. हा कनिष्ठ, हा वरिष्ठ, हा श्रेष्ठ असा भेदभाव पाळायचा नाही. कर्मकांडास विरोध, आपण जे कार्य करतो, धार्मिक कार्य करतो, त्या कार्यास त्यांचा विरोध होता. कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्रह्मो समाजाची तत्त्वे होती. प्रार्थना करणे, तो मार्ग अनुसरणे. कोणता मार्ग अनुसरणे? प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्रह्मो समाजाची मेन किंवा मुख्य तत्वे होती. प्रार्थनेला त्यांनी सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. कशाला महत्त्व दिलंय? प्रार्थनेला. कोणी दिलं? राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. ह्याच्या वाईट चालीरीती, रूढी परंपरा होत्या. वाईट चालीरीती, रूढी परंपरा कोणत्या मग? तर सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना त्यांनी प्रखर विरोध केला. सती प्रथा म्हणजे काय? पतीचे निधन झाल्याच्या नंतर पत्नीने पतीच्या अग्निकुंडात उडी मारायची आणि आपलं जीवन संपवायचं. बालविवाह, पाळण्यामध्येच वाशिंग बांधलं जायचं. लहानपणीच विवाह केले जायचे. तसेच पडदा पद्धती, चेहरा पूर्ण झाकलेला. अशा ज्या काही वाईट रूढी होत्या, परंपरा होत्या, त्यांचा राजाराम मोहन राय यांनी विरोध केलेला आहे. चांगल्या गोष्टी कोणत्या केल्या? विधवा विवाह, विधवा विवाह आणि स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. एखाद्या एखादी स्त्री तिच्या पतीचे निधन झालेले, पण तरी सुद्धा ती पुनर्विवाह करू शकते. तसंच त्या काळी स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे, मुलींना शाळेत पाठवले जात नसे. स्त्रियांना शिक्षण हे मिळालेच पाहिजे या तत्वाचं राजाराम मोहन राय यांनी समर्थन केलेलं आहे. तसेच कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. कोणते वर्तमानपत्र त्यांनी काढले? संवाद कौमुदी. संवाद कौमुदी या वर्तमानपत्राद्वारे, या पेपरद्वारे त्यांनी समाजामध्ये काय केली? जनजागृती केलेली आहे. तसेच
कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. कुठे केली स्थापना? कोलकाता येथे. कोणत्या कॉलेजची स्थापना केली? हिंदू कॉलेजची. नवीन मुद्दा आहे प्रार्थना समाज. कोणता? प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाज आपण या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848 साली कोठे? तर मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. मुलांनो, या ठिकाणी आता आपण थांबू. धड्याचा उर्वरित भाग नंतरच्या तासाला घेऊ. धन्यवाद.